नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आजची आपली लर्निंग 9वी आहे. ती अशी: कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान हरवू नका. डोंट लूज युअर सेल्फ रिस्पेक्ट ॲट एनी कॉस्ट. जीवनात कोणतीही परिस्थितीत जर तुम्हाला जिंकायचं असेल तर हीच ती लर्निंग आहे जी तुम्हाला सतत बूस्ट करत राहील आणि जी तुम्हाला जिंकून देण्यासाठी मदत करेल. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच काय तर आत्मसन्मान. मग हा आत्मसन्मान काय तर जेव्हा तुम्हाला कोणीही पाहत नाही त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसे ट्रीट करता, स्वतःचे स्टँडर्ड कसे सेट करता, स्वतःच्या बाउंड्रीजने प्रोटेक्ट कसे करता आणि जिथे कॉम्प्रोमाइज करून स्वतःची डिग्निटी लूज होत असेल तर तिथे स्वतःसाठी स्टँड कसे घेता, त्याला रिफ्यूज कसे करता. जेव्हा तुमच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट असतो तेव्हा तुम्ही अटेन्शन, रिस्पेक्ट, केअर या सगळ्यांसाठी कोणापुढे बेग करत नाही, भीक मागत नाही. स्वतःची आयडेंटिटी दुसऱ्यांना कम्फर्टेबल वाटावी म्हणून श्रिंक करत नाही. दुसऱ्यांच्या चष्म्यात फिट बसण्यासाठी तुमची धडपड नसते. स्वतःच्या आत्मसन्मानाची कुचंबणा तुम्ही करत नाही. आत्मसन्मान असणारी व्यक्ती नेहमी स्वतःला प्रायोरिटीवर ठेवते. ती तिच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून नसते. दुसऱ्यांना प्लीज करण्याची ती कधीच प्रयत्नशील नसते. कधी कधी सर्व माहीत असून सेल्फ रिस्पेक्ट कॅरी करणाऱ्या लोकांना सेल्फिश, स्वार्थी, इनमॅच्युअर, केअरलेस असं बोलून गिल्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न इतरांकडून केला जातो. तिला नक्की काय हवंय त्यामुळे तिचा रिस्पेक्ट तिच्या आणि इतरांच्या नजरेत राहील हे मुळी कळतच नाही. तिला ते देण्याऐवजी तिला त्रास, स्ट्रेस, इग्नोरन्स कधी कधी ऑप्शनमध्ये ठेवलं जातं. तुमच्या सेल्फ रिस्पेक्टच्या मागणीचं पूर्णपणे पायमल्ली केली जाते. पण हे असं का होतं तर आपला सेल्फ रिस्पेक्ट किती इम्पॉर्टंट आहे हे माहीत असून देखील तो दुसऱ्यांनी देवा या अपेक्षेमुळे डिसरिस्पेक्ट मिळतो. कारण जे तुम्हाला हवं आहे हे तुमच्याचकडे तर आहे. जेव्हा नात्यात डिसरिस्पेक्ट येते, तुमच्या मतांना, विचारांना, निर्णयांना, ॲक्शनना पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते, तेव्हा आपण त्या नात्यात रिस्पेक्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्या नात्यात आपला श्वास गुदमरायला लागतो. तुम्हाला काय सांगायचं आहे हे ऐकून घ्यायला दुसरी व्यक्ती पूर्णपणे गायब असते, इमोशनली अनअवेलेबल असते. जेव्हा नात्यात तुम्हाला जेन्युअनली अशा लोकांची गरज असते तेव्हा ही लोक दुसऱ्यांसाठी अवेलेबल असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कारण त्यांच्यासाठी त्यांची वेगळी प्रायोरिटी असते, कामं असतं आणि तुम्हाला अटेन्शन देणं, वेळ देणं हे त्यांच्यासाठी दुय्यम असं काम असतं. हेच पूर्णपणे उलट असतं. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा मात्र तुम्ही इमोशनली अगदी तत्पर असता, हजर असता त्यांच्यासाठी. मग काही वेळेस सेल्फ रिस्पेक्ट विसरून त्यांच्यासाठी काय हवं ते करायला तुमची धडपड चालू असते. इथे खरंच कन्फ्युजन नसतं काइंडनेस आणि सेल्फ सॅक्रिफाईसमध्ये. खूपदा असं फील होत असतं चांगलं बिहेव करणं म्हणजे सगळ्याच गोष्टींना सॅक्रिफाईस करणं, टॉलरंट करणं असं आहे का? ज्या नात्यात प्रेम आणि काळजी आहे पण आत्मसन्मानाशिवाय ती फक्त अटॅचमेंट आहे, डिपेंडन्सी आहे, ती जर तुम्हाला प्रत्येक वेळी सारखं डिसरिस्पेक्ट दिलं जात असेल, सारखं तुम्हाला छोटं असल्याची जाणीव करून दिली जात असेल, तुम्ही सेट केलेल्या बाउंड्रीजना इग्नोर केलं जात असेल, कायम तुमच्यासोबत कंपॅरिझन केलं असेल, तरी तुम्ही तिथे राहता का तर प्रेमासाठी नव्हे किंवा तुम्हाला भीती वाटते म्हणून नव्हे तर तुमचा आत्मसन्मान मिसिंग असतो. यावेळेस लक्षात ठेवा, जर खरंच कोणी तुमची व्हॅल्यू करत असेल तर तो कधीच सांगणार नाही तुमचा आत्मसन्मान त्याग करा इतरांसाठी. उलट जिथे जिथे अशी सिच्युएशन क्रिएट होईल तिथे तिथे तो तुमच्यासोबत ठामपणे उभा राहील. आत्मसन्मान हा असा दागिना आहे ज्याला रोज चमकावलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. ओव्हरनाईट सेल्फ रिस्पेक्ट बिल्ड होत नाही, छोट्या छोट्या एव्हरीडेच्या निर्णयांमधून तो डेव्हलप होत असतो. जसे की नेहमी आपल्याला जे कम्फर्ट देते त्यापेक्षा ऑनेस्टी निवडा, स्वतःकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतःची काळजी करा, शांत बसण्यापेक्षा करेज, धाडस निवडा, तेच करण्यापेक्षा स्वतःची ग्रोथ चूज करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेता, भले ते डिफिकल्ट असेल,
त्यावेळेस तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान आणखीन दृढ स्ट्रॉंग करत जाता. 2025 मधली ही लर्निंग अतिशय महत्त्वाची आहे. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तुम्हाला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. तुमच्या मर्यादा डिसाईड करण्यासाठी कोणाच्या अप्रुव्हलची गरज नाही. लोकांना प्लीज करण्याची गरज नाही. जिथे तुम्ही दुखावले जाता आणि तेही वारंवार तिथून बाहेर पडा. यासाठी कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाही. तुमची वर्थ तुम्ही किती देता, किती सहन करता, किती त्याग करता यावर कदापि अवलंबून नाही. याउलट तुम्ही स्वतःला किती खोलवर समजता, ऑनर करता, रिस्पेक्ट करता यावर अवलंबून आहे. सो ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांच्या वर स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला निवडताल त्याच क्षणी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण वेन यू रिस्पेक्ट युअर सेल्फ द वर्ल्ड लर्न्स हाऊ टू ट्रीट यू. अँड ऑलवेज रिमेंबर, सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे सेल्फिशनेस नव्हे, तर तो एक स्ट्रॉंगेस्ट फॉर्म आहे सेल्फ लव्हचा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूयात नवीन लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या.